सो नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या या पहिल्या ब्लॉगमध्ये. आणि हां, मी आणि माझे दोन मित्र म्हणजे मुंबई जंक्शनची टीम आम्ही चाललो आहे कोकणात फिरण्यासाठी. 2 दिवसाची ट्रिप आहे. सो काय मजा मस्ती करणार आहे आम्ही तुम्हाला नक्कीच सांगणार आहे आणि तुम्हाला बघायला पण मिळणार आहे. सो आमचे ॲडमिन असणार आहे. सो आम्ही आमच्या ॲडमिनला मिस करू. आणि हां, पॅकिंग वगैरे झालेली आहे. आज संध्याकाळी आम्ही निघतो आहे. सो भेटूया संध्याकाळी. सो मित्रांनो, आम्ही चाललो आहे. फायनली बस भेटली आम्हाला आणि आम्ही चाललो आहे सावंतवाडीला. आणि आमच्यासोबत आहे मिस्टर राज कापडेकर आणि परमेश पाटील. हवा निघालेली बट पोचला शेवटी. सो भेटूया डायरेक्ट सकाळी, कारण मध्ये बस थांबणार नाही आहे. बरी एक नंबर आहे रे. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत आणि हा ब्युटिफुल नजारा बघा. उठले का नाही बाहेर नुसते दुखे बाई. बाजूला आमचे बेड आहेत. 200 रुपये रेट आहे. चला, 300 रुपये द्यायचा, 200 रुपये द्यायचा. चला, 200 रुपये डबल आणि काय सॉरी 300 रुपये डबल आणि 200 रुपये सिंगल. सो भाई, कसं वाटतं पहिल्यांदा हे सोड, कसं वाटतं पहिल्यांदा कोकणात आलास? फोन आलाय बोलतोय. चल बोलवतोय. राज, पहिल्यांदा कोकणात आलास? नाही बाबा. मग किती वेळा आलास? 23. चला दादा, थँक्यू. सो मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे मळेगाव ब्रिजला आणि इथून लोकेशन किती लांब आहे आम्हाला माहीत नाही आहे. हे लोकेशन किती लांब आहे? लोकेशन किती लांब आहे? सो आम्हाला लोकेशन माहीत नाही आहे. तर आम्ही विचारू कोणाला तरी. जाणार का सावंतवाडी रेल्वे स्टेशन? हां, म्हणजे तिथे नियर आपला रिसॉर्ट आहे. हे लावून फेक. हे लसूण टाक ना मागे. हां, मी त्या कॉल करतो. अरे भाई, घाबरलो मी. मला वाटलं समोरून कोणतरी आलं इकडे. बघ, काय बोलतो? अरे आरसा बघून बोललो, घाबरलो. मला वाटलं समोरून कोणतरी आला. बघितलं स्वतःला. सिनेमॅटिक. सो मित्रांनो, दिस इज आमची रूम फॉर 2 days. आणि आमचे परमेश पाटील सर मुंबई जंक्शनसाठी शूट करताना. बिहाइंड द सीन्स. दिस इज कॉल्ड बिहाइंड द सीन्स. येस सर. सो मित्रांनो, फ्रेश होऊन भेटूया डायरेक्ट. चलो.
सो मित्रांनो, दिवसाची सुरुवात झालेली आहे. काय झालं? काय यांचे जोक आणि हे लोक. व्हॉट इज दिस? कम ऑन गाइस, कम ऑन. दिस इज राज and he's racing. It's very good. You're looking so hot. Sorry, looking so nice. Looking so good. Last है. Last है भैया. And Parmesh Patil in the house. भाई एवढी चांगली पेंटिंग आहे, तू काय बोलतोस? इकडे नाही, इकडे नाही, इकडे इकडे. भाई आज संध्याकाळी इकडे बसूया. संध्याकाळी सो मित्रांनो, आम्ही आलो नाश्ता करायला. नाश्ता करू. आमचा प्लॅन आहे तारकर्ली बीचला जायचा. सो बघू, आधी नाश्ता करूया आणि मग भेटूया. हां बाबा बोला. गणपती बाप्पा मोरया. सो मुंबई जंक्शनचं BTS शूट त्यासाठी. भाई इथे हां इथे पण रिझर्वड आहे ना. हां मग तिथे घेऊ. सो कसं शूट करायचं त्याचं प्लॅनिंग चालू आहे. या प्रॉपर्टीची रील तुम्हाला मुंबई जंक्शन या मुंबई जंक्शन या इंस्टाग्राम चॅनलवर बघायला मिळेल. सो यांचा डायनिंग एरिया आहे. पूर्ण डायनिंग एरिया आहे, फुल भारी आहे. So BTS for मुंबई जंक्शन. मग काय करायचं माहिती, इकडे मागे चाललं माझा कॅमेरा वरती. बीचेस, सागरेश्वर बीचेस हे जवळजवळ 14 बीचेस अवेलेबल आहेत. फ्रॉम तेरेकोल फोर्ट टू अप टू कुणकेश्वर पर्यंत, सिंधुदुर्गपर्यंत. आपला रेडी शिरोडा पार्ट्समध्ये 3-4 बीचेस येतात आपल्याला. त्यामध्ये काय काही पॅराडाईज बीच जो शिरोडा बीच बोलतात ते वेंगुर्ला जाताना तिकडे जाऊन येतात. आणि इकडचा नियरेस्ट बीच कोणता? शिरोडा बीच. किती किलोमीटर? 18 किलोमीटर. हे कसं सेंट्रल लोकेशन. हां, आणि स्टेशनच्या जवळ. आणि आता विचारत होता की आपण आता हे जे करतो व्हिडिओ, त्याला असं काय ऑफर आहे किंवा काय आहे का? ऑफर आहे किंवा असं काय आहे म्हणजे स्टेकेशनची असं काय आहे का? हां आहे ना. आपल्याकडे कसं सीझन वाईज बऱ्याचशा गोष्टी चालतात. आता तुम्ही हा आपला क्रिसमस वॅकेशनचा संपला सीझन 5 तारखेनंतर आपला मिड ऑफ सीझन सुरू होतो. तो अप टू 31 मार्चपर्यंत. एप्रिल मे थोडासा आपला हाय पीक सीझन होतो त्यावेळेला मँगो फेस्टिवल्स रिलेटेड आपल्या सगळ्या गोष्टी असतात. ओके. त्याच्यानंतर मग मान्सूनचा एक जूनचा सोडूनच आहे, कारण जून पूर्ण हेवी रेनफॉल असतो आणि बरेचसे बुकिंगच नसते, कॅन्सल पण होतात. जुलैपासून एक 10 तारखेनंतर पुन्हा पण पिकअप होतो. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर ते 10 तारखेपर्यंत मान्सून रिलेटेड आंबोली अट्रॅक्शनने सगळेजण आपल्या इकडे येतात. ओके. म्हणजे इथे स्टे करून आंबोली हार्डली 35 किलोमीटर्स आहेत ना. तर काही लोक इकडे जातात, काही लोक आंबोलीमध्ये जातात. तो क्राऊड्स वेगवेगळा त्या पद्धतीने येतो. मग आपला विंटरचा सीझन जो आपला रेग्युलर आहे विंटर पीक सीझन आता सगळं आहे. आणि वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आपल्या मालवण तारखेला करतात आणि वेंगुर्ला शिरोडला त्या 2 ठिकाणी करतात.
तारकर्ली इथून इथे पण बरोबर 55 किलोमीटर बरोबर. त्यामुळे हे कसं माहिती आहे, फर्स्ट ॲडव्हान्टेज रेल्वे स्टेशन जवळ जवळ. 2 मिनिट्स वॉकेबल. ठीक आहे, इथे स्टे करून मगाशी सांगितल्याप्रमाणे आंबोली 33 किलोमीटर, सावंतवाडी सिटी 8 किलोमीटर, हा एक पार्ट कवर होतो. दुसरा पार्ट वेंगुर्ला शिरोडचा कवर होतो, ज्याच्यामध्ये टेम्पल्स आहेत आणि बीचेस आहेत, हे पार्ट्स करून होतात. तिसरा पार्ट मालवण तारकर्ली सिंधुदुर्ग फोर्ट वगैरे जो एरिया आहे तो कवर होतो. म्हणजे जसं गोव्याला कसं साऊथ गोवा साईड सीन, नॉर्थ गोवा साईड सीन, तसंच पार्ट इकडे वेंगुर्ला शिरोडा एक पार्ट, मालवण तारकर्ली एक पार्ट, मध्ये जाताना धावपूर लेक लागतात. तुम्ही आता जात असाल तर ते भगवती देवीचं मंदिर पण करा, कारण की ते आत्ता तो आहे पिक्चर झालं ना याचा प्रभावचा पुढचा हां आपला दशा होता, ती शूटिंग त्याच मंदिरातली आहे. ओके. हां, सुंदर प्राचीन मंदिर आहे, 16व्या शतकातलं आहे ते. आणि बाजूला परिसर लेकचा आहे, नाव काय होतं? पण चांगलं आहे तो. नाव काय? धावापूर लेक. इथून बरोबर मला वाटतं काहीतरी वाटतं 22 की 23 किलोमीटर वाटतं. काय म्हणतात? म्हणजे जेव्हा तुम्ही तारकर्ली जाणार तुम्ही ह्याच रोडने जाणार, मला ऑन द वेच लागणार आहे तो. 2-3 स्पॉट धामापूर लेक ना? आणि माझ्या टूरमध्ये असं असतं, जेव्हा मी मालवण तारकर्ली टूर अरेंज करतो, इथून निघाले सकाळी ब्रेकफास्ट करून सगळ्यांना सांगतो की तुम्ही 9 वाजता बरोबर निघा. 9 वाजता निघाले इकडनं अर्धा तासात धामापूरला पोचतात ती लोक वगैरे. तिथे 15-20 मिनटं रेस्ट होते त्या लोकांची, म्हणजे एक ब्रेक जर्नी होतो, कारण की इथं नाही म्हटलं तरी 1 तास 20 मिनिटाचा तारकर्लीचा प्रवास आहे. बरोबर, म्हणजे एक ब्रेक जर्नी होती त्यांची 45 मिनिट्स नंतर. सुंदर स्पॉट्स पाहता येतो, ते पाहून झालं. काही लोक तर काय करतात, इथे नाश्ता वगैरे करतात तिथेच पण, आणि तिथून मग ते लोक पुढे जातात वगैरे, म्हणजे तिथे बाजूलाच हॉटेल आहे. ठीक आहे, मग मालवण तारकर्लीला गेल्यानंतर सिंधुदुर्ग फोर्ट कवर करतात. वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज ते आता नवीन झालेलं आहे, राजकोट शिवाजी महाराज ते, आणि साळगावचा गणपती सुवर्ण गणेश, कालनिर्णयचे साळगावकर आहेत ना, त्यांचं सुवर्ण गणेश, हे सगळे पदार्थ रॉक गार्डन, ते स्पॉट सगळे कवर करतात. ज्यांना मालवणमध्ये मार्केटमध्ये शॉपिंग करायचं ते कवर करतात. म्हणजे ही वन डे ट्रिप इकडे जाऊन, म्हणजे इथे रिटर्न तो हे सगळं कवर करून संध्याकाळी 7 वाजता तिकडे निघाला, 8:30 वाजेपर्यंत रिटर्न येतो. असं हे अशा पद्धतीचं. आणि वेंगुर्ला शिरोडाचा एक परिसर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुपारनंतर रेडी गणपती वगैरे केला, शिरोडा बीच एन्जॉय केला, आणि ते पुन्हा बॅक टू पॅव्हलियन आले. आणि एक दिवस आंबोली, म्हणजे 3 दिवसाचा आपला टूरचा प्रोग्राम, म्हणजे आंबोली आणि सावंतवाडी सिटी टूर. आता एक नवीन ॲड झालं आहे केसरी म्हणून फिश ॲक्टिव्हिटीज. आजकाल ते लोक पाहायला गेले, सुंदर स्पॉट्स आहेत लोकांना तिथे, ते मुलांना ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज जर असतील जातात. ते आपल्या हॉटेलपासून 20 किलोमीटर आहे. भाई स्टोरी टाकू गोष्ट नाही होणार. मुंबईला ओके पेंटिंग घेतली. जा जा बालकन, तू जा ना. लावतो, नंतर लावून देतो. हां चालेल. हा इकडे एक सेटअप केलं की मस्त. गाईज आम्ही नाश्ता करून आलो आहे, आणि म्हणजे थोडा ॲडजस्ट होतं, म्हणजे जास्त तुम्हाला समजलं जास्त खाल्ल्यावर काय होतं, झोप येते. हे बघा इथे हीट आली आहे. नंतर आपण आपलं ट्रॅव्हलिंग समोर सेट तर आता हां करूया ना, का नको बघू, चालेल. पण आता लिटरली मजा यायला लागली आहे. थोडंसं वेळ थांबा, स्टे ट्यून. तुम्हाला आम्ही सर्व बीच सर्व इकडे कसं फिरणार आहे सावंतवाडीमध्ये आम्ही तुम्हाला सगळं सांगणार आहे. स्टे ट्यून. ठोक. स्टॉप 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 कर. हां मोबाईल करून आत आहे आणि
इकडं असं चालत घे आणि असं इकडे टाकले असं असं करून त्याच्यानंतर तू इकडे येशील ना नंतर या साईडला आहे आणि इथून मग मी पडला खोलशी खडबडवरशी मग बघ इकडे सांग. नमस्कार सर, वेलकम टू कोकण ग्राउंड. प्लीज एंट्री. अजून आमचं चेकआउट टाईम चेकआउट टाईम 10 आहे. मग 10:30पर्यंत ॲडजस्ट करू शकतो. तुम्ही प्लीज ते एंट्री करा आणि तुमचं आधार कार्ड. सो मित्रांनो, या प्रॉपर्टीमध्ये आम्ही 2 दिवसासाठी स्टे केलेला आहे. खूप छान प्रॉपर्टी आहे. फूड वगैरे पण खूप छान आहे. आणि फॅमिलीसोबत आलास, फ्रेंड्ससोबत आलास तरी एन्जॉय करू शकता. बॅक साईडला क्लब हाऊस पण आहे आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे स्विमिंग पूल पण आहे. सो नक्की विजिट करा कोकण क्राऊन रिसॉर्ट अँड क्लब.